जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे। कालपर्यंत आपण नवविधा भक्तींचा विषय विस्तृतपणे पाहिला। आज आता आपण या चौथ्या दशकातील शेवटचा 10वा समास उजळणी रूपानं पाहूया। या समासाचं नाव आहे मुक्तिचतुष्टय। 9व्या समासाच्या शेवटी समर्थांनी मुक्तींचा उल्लेख केला। स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता। यातील सायुज्यता या मुक्तीला चळण नाही या विषयालाही कालच्या निरूपणात आपण थोडासा स्पर्श केला। तोच विषय विस्तारानं समर्थांनी या समासामध्ये मांडला आहे। पण समर्थांनी ज्या वर्णनात्मक पद्धतीने हा समास सांगितला आहे त्यातील गर्भितार्थ आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। समर्थ सांगतात की पृथ्वी कशी पसरलेली आहे, तिचा विस्तार कसा आहे, सागर कसे आहेत, पर्वत कसे आहेत, हिमालयामध्ये कुठल्या ठिकाणी पांडवांनी गमन केलं, देहत्याग केला, नंतर बद्रिकाश्रम कुठे आहे, मग त्याच्या अलीकडे काय आहे, कुठे ब्रह्मा विष्णू महेशाची स्थाने आहेत, कुठे कल्पतरू आहे, कुठे स्वर्ग आहे, वगैरे वगैरे। समर्थ आपल्याला सांगतायत की त्या लोकामध्ये जाऊन राहणे म्हणजे सलोकता मुक्ती आहे, त्या देवतांच्या जवळ राहणं म्हणजे समीपता आहे, आणि दीर्घकाल राहिल्यानंतर त्यांच्यासारखंच रूप प्राप्त होणं ही स्वरूपता मुक्ती आहे। पण जोपर्यंत पुण्यसाठा आहे तोपर्यंतच आपण तिथे राहू शकतो, त्यामुळे या तीनही मुक्तींना चळण आहे असं समर्थ म्हणतात। हे जे समर्थांनी वर्णनात्मक सांगितलं आहे त्याच्या खोल जाऊन आपण साधनेच्या दृष्टीनं स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या मुक्तींचा अर्थ पाहूया। कालच्या निरूपणामध्ये खरं म्हणजे सायुज्यता मुक्तीला कसं चळण नाही आणि इतर मुक्ती कशा ढळतात त्यांना कसं चळण आहे याचा एक प्रकारे अर्थ आपण पाहिला होता। आज थोडं सूक्ष्मात जाऊन त्याचा विचार करूया। परमार्थाचा जो काही पसारा आहे तो आत्मज्ञान प्राप्तीसाठी आहे, हेही आपण वारंवार पाहिलं। आत्म्याचं स्थान आपल्या आतच आहे हेही आपण पाहिलं। आता ते स्थान शास्त्रदृष्ट्या किंवा अध्यात्मदृष्ट्या, उपनिषददृष्ट्या कुठे आहे त्याचा विचार पाहूया। हे आत्म्याचं स्थान आपल्या चिदाकाशामध्ये आहे। चिदाकाश म्हणजे आपल्या मस्तकाच्या आत असलेली पोकळी। या पोकळीचा प्रांत सुरू होतो आपल्या भ्रूमध्यस्थानापासून। आपल्या मस्तकाच्या वरती मध्यभागी जिथे लहानपणी टाळू भरलं जात असे त्या प्रांताच्या खाली ब्रह्मरंध्राचं स्थान आहे। हे ब्रह्मरंध्राचं स्थान लंबगोलाच्या वरती आहे आणि लंबगोलाच्या पुढे भ्रूमध्याचं स्थान आहे। अशा पद्धतीनं हा लंबगोलाकार अवकाश प्रदेश आपल्या मस्तकाला व्यापून आहे। यालाच हृदयाकाश अशी सुद्धा संज्ञा आहे, किंवा केवळ गगन, आकाश अशी सुद्धा संज्ञा आहे। या संज्ञांमध्ये आणखी सूक्ष्म शिरल्यानंतर गगन या अर्थानं वेगवेगळ्या गोष्टी पण निर्देशित केल्या जातात। अगदी ब्रह्मरंध्रापाशी असलेल्या जागेला सुद्धा चिदाकाश म्हणण्याची पद्धत आहे। हा विषय आपण अशासाठी बघतोय कारण पहिली मुक्ती आहे स्वलोकता मुक्ती। स्वलोकतेला कधीकधी सलोकता असा उच्चारही केला जातो। अर्थ एकच आहे की त्या लोकामध्ये जाणं। पण स्वलोकता असा जर शब्द घेतला तर त्या शब्दामध्येच स्व आहे, तसाच स्व स्वरूपता या मुक्तीच्या शब्दामध्ये पण आहे। हा स्व शब्द भगवंताला दर्शवतो, किंवा सलोकतामधला स शब्द सत म्हणजेच आत्म्यालाच दर्शवतो, आपल्या स्वरूपालाच दर्शवतो, भगवंतालाच दर्शवतो। तर या भगवंताच्या म्हणजेच स्वच्या लोकात जाणं म्हणजे स्वलोकता मुक्ती आहे। आता हा लोक आपण पाहिला की चिदाकाशामध्ये आहे, तरीसुद्धा आपण आणखी खोलात जाऊन या चिदाकाशाचा प्रांत समजून घेऊया। ब्रह्मरंध्र मस्तकाच्या मध्यभागी जरी सुरू होत असलं तरी ब्रह्मरंध्राच्या वरती सहस्रदळ नावाचं चक्र आहे, स्थान आहे। याला सहस्रार चक्र असं सुद्धा म्हटलं जातं। या चक्रामध्ये आत्मस्वरूप ज्योतिरूपानं वस्ती करून आहे।
आपल्याला समजावं यासाठी सोप्या भाषेत आपण म्हणूया की सहस्रदळ स्थानामध्ये परमात्मा, आपला आत्मा, आपलं स्वरूप राहतं. पण आपण जसे आपल्या घरात राहतो तसाच प्रकार इथेही आहे. घराला पुढे अंगण असतं पहा, आणि अंगणाच्या पुढे कुंपण असतं, आणि मग प्रवेशद्वार असतं. इंग्रजीमध्ये मेन गेट आपण ज्याला म्हणतो ते. तिथून आत आलं तरी आपण म्हणतो आपण घरी आलो, पण प्रत्यक्षतः आपण अंगणामध्ये आलेलो असतो, म्हणजेच कुंपण ओलांडून आत आलेलो असतो. आणि अंगणातून आत आपण प्रवेश केला की घरामध्ये आपण जातो. घरामध्ये गेलो तरी आपल्याला मालक भेटेलच असं नाही. मालक आतल्या खोलीत बसलेला आहे, सहस्रदळ स्थानामध्ये बसलेला आहे. हळूहळू करत आपण आत खोलीपर्यंत जातो आणि घर मालकाला जाऊन भेटतो. तशा या मुक्ती आहेत. स्वलोकता मुक्ती म्हणजे त्या कुंपणाच्या आत जाणं, दरवाजा उघडून आत प्रवेश करणं. मगाशीच आपण पाहिलं की हा चिदाकाशाचा प्रांत सुरू होतो भ्रूमध्यस्थानापासून. त्या भ्रूमध्यस्थानाच्या आत आज्ञाचक्राची जागा आहे. म्हणजे आज्ञाचक्र हे या कुंपणाचं प्रवेशद्वार आहे. इथून आत जायचं, तिथे प्रवेश आहे. तिथून प्रवेश झाल्यानंतर आपण आत शिरतो, म्हणजे भगवंताच्या आत्म्याच्या प्रांतामध्ये जातो, लोकामध्ये जातो. हे सगळं आपल्या आत साधनेच्या मार्गे घडतं बरं का. आणि ही साधना अर्थातच सद्गुरू आपल्याला देतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 महत्त्वाच्या नाड्या शरीरामध्ये खेळत आहेत. एकूण 72,000 नाड्या शरीरात आहेतच, पण त्यातील या 3 सर्वात महत्त्वाच्या नाड्या आहेत. यातील इडा आणि पिंगळा नाडी बहिर्मुखता दर्शवते. जोपर्यंत आपला प्रवाह या इडा आणि पिंगळामधून होत असतो तोपर्यंत आपण विषयामध्येच असतो. म्हणजे समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास कुंपणाच्या बाहेरच राहतो. कुंपणाच्या आत प्रवेशद्वारातून शिरण्यासाठी केवळ सुषुम्ना नाडीच उपयोगी पडते. सुषुम्नेचा प्रवाह जीवाला या कुंपणाच्या आत घेऊन येतो. पण अडचण अशी आहे की हा सुषुम्नेचा प्रवाह बंद असतो. ज्यांना अनुग्रह नाही, सद्गुरूंची शक्ती ज्यांना मिळालेली नाही, त्यांचा हा प्रवाह बंद राहतो. सद्गुरूंकडे या सुषुम्ना मार्गाचं दार उघडण्याचं सामर्थ्य आहे. त्या सुषुम्नेची किल्ली सद्गुरूंकडे आहे. सद्गुरू अनुग्रह देतात तेव्हा हे सुषुम्नेचं दार उघडून देतात. अनुग्रह नामाचा असेल, ध्यानाचा असेल, कोणत्याही प्रकारच्या साधनेचा असेल, पण मुख्य कार्य तो हेच करतो की सुषुम्नेचं द्वार उघडून देतो. अनुग्रहित साधकापाशी सुद्धा त्याचं मन आहेच, त्याचे विकार आहेतच, देहबुद्धी तर आहेच आहे. पण जेव्हा तो सद्गुरुपदिष्ट साधना करायला लागतो तेव्हा सद्गुरूंनी जी उघडून दिलेली सुषुम्ना आहे त्यामध्ये जीवचैतन्य शक्ती हळूहळू शिरायला लागते. अष्टांग योगामध्ये याच मार्गामध्ये कुंडलिनी शक्ती शिरते. आता साधक सुषुम्ना मार्गातून कुंपणाच्या आत जातो म्हणजे काय होतं? स्थूल देहानं तर तो निश्चितच जाणार नाही. तो स्थूल देह तर मांडी घालून डोळे मिटून बसलेला आहे. साधक आत प्रवेश करतो म्हणजेच साधकाचं मन या भगवंताच्या प्रांतामध्ये प्रवेश करतं. म्हणजेच स्वलोकता मुक्ती ही मनाच्या पातळीवर प्राप्त होते. चिदाकाशामध्ये मन प्राणांबरोबर प्रवेश करतं. प्राणांबरोबर म्हणजेच सुषुम्नेच्या मार्गानं प्रवेश करतं. मन जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत इडा आणि पिंगळा नाड्यांच्या स्वाधीन आहे. त्यामुळे इडा आणि पिंगळा नाड्यांमधून वाहणारा प्राण किंवा वाहणारा श्वास हा मनाला ताब्यात ठेवतो आणि मन त्या श्वासांना ताब्यात ठेवतं. त्यामुळे पहा, शांत मन करण्यासाठी कधीकधी श्वास शांत केले की त्याचा परिणाम मनावरती जाणवतो. पण या पलीकडे मनाला न्यायचा असेल तर तिथे केवळ सुषुम्ना नाडी उपयोगी पडते. सुषुम्नेचा हात धरून मन जेव्हा चिदाकाशात प्रवेश करतं तेव्हा स्वलोकता मुक्ती प्राप्त होते. इथे मनाला शांतीचा अनुभव येतो. जोपर्यंत इथे मन आलेलं नसतं तोपर्यंत मगाशी पाहिलं त्याप्रमाणे इडा आणि पिंगळामध्ये खेळत असतं.
तिथे मनामध्ये असंख्य विचार असतात, कायम संकल्प विकल्प सुरू राहतात. मनाची व्याख्याच मुळी संकल्प विकल्पात्मकं मनः अशी केलेली आहे. पण हे संकल्प विकल्पात्मक असलेलं मनाचं स्वरूप या चिदाकाशामध्ये लोप पावतं. मन मेलेलं नाही आहे बरं का. मन जिवंत आहे, अगदी ताजतवानं आहे, जागं आहे, फक्त विचार शून्य आहे. तिथे त्याला शांतीचा अनुभव येत आहे. ही सुद्धा साधनेतील उत्तम स्थिती आहे. सहजासहजी हा अनुभव येत नाही. मन शांत होण्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गानं 12 वर्ष बसावं लागतं. तेव्हा कुठे मन शांत होतं. जमेची बाजू एवढीच की हा जन्मोजन्मी केलेला अभ्यास असल्यामुळं पूर्वजन्माचा अभ्यास आपल्या बरोबर आलेला असतो. त्यामुळं काही साधकांना काही वर्षातच मन शांत झाल्याचा अनुभव येतो. हे जे चिदाकाशात मन स्थिर होऊन राहतं त्याला अर्थातच चळण आहे. तिथं जर कायमच असं राहिलं तर मात्र मनाचा प्रवास पुढे होतो. चिदाकाशामध्ये आणखी पुढे तो ब्रह्मरंध्रापर्यंत सरकायला लागतो. मनाचा हा जो प्रवास आहे तो टिकून राहण्यासाठी 2च गोष्टी साधकाला उपयोगी पडतात. एक म्हणजे सद्गुरुनिष्ठा आणि दुसरं म्हणजे अभ्यास. खंड न पडता केलेला अभ्यास. असा अभ्यास जर पाठीशी असेल तर स्वलोकता मुक्तीमध्ये साधक दीर्घकाळ राहायला शिकतो. पण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे इथे साधकाचं मन जिवंत आहे. शांत असलं तरी मेलेलं नाही आहे. त्यामुळं आपण शांत आहोत. आपल्याला विचार नाही आहे. आपण विचारांना मागं टाकून चिदाकाशामध्ये शिरून शांत थांबलो आहोत. या आणि अशासारख्या बऱ्याच जाणीवा मनापाशी असतात. आपल्यापाशी त्याच्या स्मृतीही असतात. त्यामुळे प्रसंगी मी आता या स्थितीपर्यंत पोहोचलो असा अहंकार साधकाला येऊ शकतो. बहुतांश साधकांना येतो सुद्धा. आणि हा अहंकार जेव्हा शिरतो तेव्हा या स्वलोकता मुक्तीतून अधःपतन घडतं. म्हणजे पुन्हा मनपणावरती येतं आणि विचार करू लागतं. साधनेच्या दृष्टीनं सूक्ष्मार्थानं पाहायचं झाल्यास समजा आपण शांत बसलो आहोत, विचारशून्यता आली, चिदाकाशामध्ये मन शांत होत गेलं. पण जेव्हा आपल्याला हे कळलं की शांत झाला आहे तेव्हाच त्याची शांती ढळते. कारण ज्याला कळतं तिथे वृत्ती उत्पन्न होते. वृत्ती उत्पन्न झाली की हालचाल झाली. हालचाल झाली की शांतता ढळली. शांतता ढळली की चिदाकाशातून मन बाहेर येतं, कुंपणाच्या बाहेर येतं आणि पुन्हा इडा आणि पिंगळा वाहायला लागतात. आत्तापर्यंत जेव्हा मन शांत आहे तोपर्यंत इडा आणि पिंगळांची गती सूक्ष्म झालेली असते. अगदी नाकातल्या नाकात वाहत असते. मन सुषुम्नाच्या मार्गाने जाऊन शांतपणे चिदाकाशात थांबलेलं असतं. पण ती मुक्ती ढळल्यानंतर पुन्हा मनाचे व्यवहार सुरू होतात. स्वलोकता मुक्तीनंतर येते समीपता मुक्ती, म्हणजे सन्निध असणं. घराचा मालक घरातल्या आतल्या खोलीत बसलाय बरं का, हे विसरता कामा नये. स्वलोकता मुक्ती म्हणजे आपण फक्त कुंपणाच्या आत आलो आहोत, अंगणात आलो आहोत, फार तर फार पडवीमध्ये गेलो आहोत. आणखी आत जेव्हा साधक जातो तेव्हा समीपता मुक्ती येते. ही समीपता मुक्ती स्वलोकता मुक्तीच्या अवस्थेमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर आपोआप सद्गुरु कृपेनं प्राप्त होते. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की यातली कोणतीही मुक्ती स्वकर्तृत्वावर प्राप्त होतच नाही. साधक कुंपणाच्या प्रवेशद्वारापर्यंत सुद्धा स्वकर्तृत्वानं जाता येत नाही. तिथे सद्गुरूंची शक्ती लागतेच लागते. त्यामुळे स्वलोकता ही पहिली मुक्तीसुद्धा सद्गुरू कृपेनंच प्राप्त होते. पण मगाशी पाहिलं तसं जर त्या मुक्तीतून चळण साधकाचं झालं नाही, अधःपतन झालं नाही आणि तो त्या अवस्थेमध्ये टिकायला शिकला तर तो पुढच्या मुक्तीकडे जातो, समीपता मुक्तीकडे. म्हणजे साधकाचं मन आता अमन व्हायला लागतं. अमन होणं म्हणजे उन्मन होणं नाही बरं का. मन जिवंत आहे पण शून्य स्थितीच्या आणखी पुढे गेलेलं आहे. आता तिथे कोणतेही विकार असत नाहीत, कोणतीही वृत्ती असत नाही, कोणताही विचार तर येतच नाही. अत्यंत परमशांत असा अनुभव साधकाला प्राप्त होतो. ही समीपता मुक्ती
आत गेल्यामुळे म्हणजेच आत्म्याजवळ गेल्यामुळे प्राप्त होते. यावेळी आत्मस्वरूपाच्या अगदी आपण निकट असतो. निकट असलो तरी आपण मीपणानं तिथं शिल्लक असतो. म्हणून तर ती निकटता आहे, सायुज्यता नाही. आपण मीपणानं शिल्लक असल्यामुळं पुन्हा पूर्वसुकृतानुसार किंवा पूर्वजन्मीच्या संस्कारांनुसार या अवस्थेला सुद्धा चळण येतं. इथूनही साधक खाली घसरू शकतो. पूर्वजन्मीचे संस्कारच कारणीभूत असतात असं नाही. साधनेला उपयुक्त जर आचरण नसेल, वृत्तीची चित्ताची शुद्धता नसेल, तरीसुद्धा साधक इथे टिकू शकत नाही. काही विकार उत्पन्न होतात, काही विचार तरंग उत्पन्न होतात आणि त्याचा परिणाम म्हणून मन पुन्हा जागं होतं. आता जागं झालं की त्याचा लगेच मागचा प्रवास सुरू होतो. समीपता म्हणजे साधक खोलीमध्ये शिरला आहे तो बाहेर येतो. बाहेर येऊन तो अंगणात येतो म्हणजेच स्वलोकता मुक्तीत येतो आणि अंगणातून बाहेर पडतो आणि पुन्हा इडा आणि पिंगाळामध्ये अडकून विचार सुरू होतात. आता या समीपता मुक्तीच्या पुढची मुक्तीसुद्धा आहे स्वरूपता मुक्ती किंवा तिलाच सरूपता मुक्ती असंही म्हणतात. म्हणजे या आत्मस्वरूपाला साधक आता सन्मुख होतो. आणि आत्मस्वरूप म्हणजे काय आहे? ते निर्गुण निराकार आहे, अनादी अनंत असा आहे. त्याला जेव्हा जीव सन्मुख होतो तेव्हा जीवामध्ये त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. आरशापुढे आपण उभे राहिलो की आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं पहा. तसं हे प्रतिबिंब पडणं आहे. मुक्ताबाईंचा एक सुंदर अभंग आहे. निर्गुणाचा संग मला आजी जाहला, पूर्व दिशे भानू जसा आत उगवला. अशी सुरुवात मुक्ताबाई करतात. पूर्वेला जसा सूर्य उगवतो तशा पद्धतीनं मला निर्गुणाचा संग झाला. निर्गुणाचा संग झाला म्हणजे काय? मुक्ताबाई निर्गुण अशा आत्मस्वरूपाला सन्मुख झाल्या. रात्र होती म्हणजे काय होतं? सूर्य नव्हता थोडीच, सूर्य होताच, आपण त्याला विन्मुख होतो म्हणून रात्र होती. सूर्य उगवला म्हणजेच सूर्याला आपण सन्मुख झालो. सूर्य कुठून आला नाही, सूर्य आहे तिथेच आहे. तशा अर्थानं मुक्ताबाई म्हणतात की आत्म्याचा संग, निर्गुणाचा संग मला झाला. आत्मा तिथेच आहे, फक्त आता त्याला मी सन्मुख झाले. लगेच त्यांनी म्हटलेलं आहे, दर्पणात दीप तसे तेज देखिले, पंचभूत प्रपंची फार पीडिले. काम क्रोध सर्व कर्म दंडिले बळे, सूत्र धरुनी मध्यभागी वरी चालिले. त्रिवेणीचा ओघ तिथे अंग धुतले, अनुहात झणझणाट नाद ऐकिले. सहस्रदळी आढळपदी पुरुष पाहिले, दिव्य स्फटिक मंदिरात त्यासी भेटले. म्हणे मुक्ताबाई आता बोल राहिला, पहा ठाई ठाई तोची उभा ठाकला. मुक्ताबाई ज्याला म्हणतात सूत्र धरुनी मध्यभागी वरी चालिले, ते सूत्र म्हणजे सुषुम्नेचा मार्गच आहे. सुषुम्नेच्या मार्गानं मी चिदाकाशामध्ये पोहोचले. त्यासाठी अंग कुठं धुतलं? त्रिवेणीचा ओघ जिथे आहे तिथे अंग धुतलं, म्हणजेच तिथून प्रवेश केला. हा त्रिवेणीचा ओघ आहे ते स्थान म्हणजेच भ्रूमध्यस्थान, म्हणजेच आपल्या आज्ञाचक्राची जागा, म्हणजेच कुंपणाचं प्रवेशद्वार. इथून आत जाताना अनुहात नादांचं श्रवण मी ऐकलं असं मुक्ताबाई म्हणतायत. आणि हा प्रवास गेला सहस्रदळ स्थानापर्यंत. या आतल्या खोलीमध्येच घराचा मालक बसलाय हे आपण मगाशी पाहिलं. मुक्ताबाई म्हणतात निर्गुणाचा संग झाला म्हणजे काय झालं? दर्पणात दीप तसे तेज देखिले. मगाशी आपण पाहिलं की जीवामध्ये आत्म्याचा प्रकाश पडतो जेव्हा जीव आत्म्याला सन्मुख होतो. तसंच मुक्ताबाईंच्या बाबतीत झालं याची कबुली त्यांनी या अभंगात दिली आहे की त्या जीवामध्ये आत्म्याचा प्रकाशच पडला. जीव आत्मप्रकाशाने प्रकाशून गेला. ही स्वरूपता मुक्ती आहे. आता वर करणी जीवामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीही फरक राहिला नाही. पण समर्थ म्हणतात या स्वरूपता मुक्तीला सुद्धा चळण आहे. इथूनही साधकाची खाली घसरण होऊ शकते जर त्याचा जीवभाव जागा झाला तर. पुन्हा विषय तिथेच येतो
की त्या अवस्थेमध्ये राहण्याची क्षमता जीवामध्ये आहे की नाही. सद्गुरुपदिष्ट साधनेचा अभ्यास किती तीव्रतेनं केलेला आहे, किती निष्ठेनं, किती भक्तीनं केलेला आहे. जसं आपण मागे एकदा पाहिलं आहे की एकही जोर मारता न येणारी व्यक्ती नियमित अभ्यासानं 100 जोर मारू शकते. तसंच साधनेच्या अभ्यासानं जीवामधील शक्ती वाढत जाते आणि तो त्या अवस्थेमध्ये टिकून राहू शकतो. ती शक्ती संपली म्हणजेच पुण्य संपलं की त्या लोकांमधून जीव खाली ढकलला जातो. म्हणजेच आपली साधना इथे अत्यंत महत्त्वाची आहे. जितकी साधना तीव्र, जितकी साधना नियमित, तितकी त्या अवस्थेमध्ये राहण्याची क्षमता जास्त. अशी ही स्वरूपता मुक्ती आहे. मुक्ताबाईंनी या अवस्थेपर्यंत न थांबता तिथून पुढच्या पायऱ्यासुद्धा सांगितल्या आहेत. अभंगाच्या शेवटी ते म्हणतात पहा, सहस्रदळी आढळपदी पुरुष पाहिले, दिव्य स्फटिक मंदिरात त्यासी भेटले. आता नुसता प्रकाश पडला नाही दर्पणात पडतो तसा, आता प्रत्यक्ष भेट झाली. म्हणजेच मुक्ताबाईंनी स्वरूपता मुक्तीच्या पुढची सायुज्यता मुक्तीसुद्धा इथं सांगितली. आता या मुक्तीला मात्र चळण नाही, कारण आता तो जीव म्हणून उरलाच नाही. आधी त्यामध्ये आत्म्याचा प्रकाश पडला, पण त्या अवस्थेमध्ये सद्गुरु कृपेनं टिकून राहिल्यानंतर तो जीवच आत्म्यामध्ये मिसळून गेला. पाण्यामधलाच बुडबुडा फुटला आणि तिथं केवळ पाणी शिल्लक राहिलं. फक्त ब्रह्म, फक्त आत्मा, फक्त भगवंत शिल्लक राहिला. मुक्ताबाई म्हणतायत, म्हणे मुक्ताबाई आता बोल राहिला, पहा ठाई ठाई तोची उभा ठाकला. बोल राहिला म्हणजे आता तिथे शब्द थांबले. ही अवस्था अनुर्वाच्य अवस्था आहे बरं का. इथे कोणताही शब्द नाही, इथे काहीही अनुभव नाही. ज्याला अनुभव येतो तो स्वरूपता मुक्तीपाशी मागं राहिला. अनुभव ज्याला येतो तोच अनुभव रूप होऊन गेला आणि सायुज्यता प्राप्त झाली. अशा या 4 मुक्ती आहेत. समर्थ म्हणतात, शेवटची सायुज्यता सोडल्यास बाकी 3ही मुक्तींना चळण आहे. तिथून साधक घसरू शकतो. तिथे कर्तव्य साधकाचं एवढंच आहे की निष्ठेनं, भक्तिप्रेमानं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहणं. कितीही कोणतीही अवस्था प्राप्त झाली, कोणताही आणि कितीही अलौकिक अनुभव आला तरी साधना न सोडणं, आपला मी टाकण्याचा सदोदित अभ्यास करणं, हे जर साधकानं सुरू ठेवलं तर तो निश्चित सद्गुरु कृपेनं सायुज्यतेपर्यंत पोहोचतो. समर्थांनी समासाच्या शेवटी हेच तत्वज्ञान अधोरेखित केलं आहे. निर्गुणी अनन्य असता तेणे होये सायुज्यता. सायुज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. किती स्पष्टपणे समर्थ सांगतायत पहा. मुक्ताबाई जे अभंगामध्ये म्हणत होत्या की मला निर्गुणाचा संग झाला, त्या संगाशी अनन्य जो राहतो तो सायुज्यतेपर्यंत पोहोचतो. स्वरूपता मुक्तीपर्यंत त्या संगाचा अनुभव राहील, पण तिथूनही खाली घसरू आपण. पण तिथं आपण जर अनन्य राहिलो तर सायुज्यतेपर्यंत पोहोचू. सायुज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती असं समर्थ म्हणतायत. इथे स्वरूपता हा जो शब्द समर्थांनी वापरलाय तो स्वरूपता मुक्तीचा नसून स्वरूपाशी एकरूपता म्हणजे सायुज्यता या अर्थानं इथे हा शब्द आला आहे. अशी ही सायुज्य मुक्ती सद्गुरु केल्याशिवाय प्राप्त होत नाही, हे विधानच समर्थांनी समासाच्या शेवटी केलं. त्यांचं म्हणणं आहे, सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. इथं सगुण पूजेला कमी लेखलेलं नाही आहे बरं का. सगुण भक्ती चळते याचा अर्थ पूजा करणारा, भक्ती करणारा जर मीपणानं शिल्लक राहिला तर त्या अवस्थेला चळण आहे, त्या अवस्थेवरून घसरण आहे, हे समर्थांना सांगायचं आहे. मी तिथे समर्पित झाला तर ती भक्ती चळत नाही. आणि आपला मी जेव्हा स्वरूपामध्ये समर्पित होतो, मिसळून जातो, तेव्हा निर्गुण भक्ती घडते. आणि ही निर्गुण भक्ती म्हणजेच सायुज्यता आहे. म्हणजेच काय तर निर्गुणाशी असलेलं अभक्तपण. आता तिथे फरक उरला नाही.
समर्थ म्हणतायत, मात्र हे कळण्यासाठी म्हणजेच हे प्रत्यक्ष घडण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरू केलिया, असा हा मुक्तिचतुष्टयाचा विषय आहे, जो आपण साधनेला अनुलक्षून विस्तृतपणे पाहिला. आपण आपली ही उजळणी अशीच सुरू ठेवूया. आता इथून पुढे 5वा दशक सुरू होईल आणि त्यातला पहिला समास आहे गुरुनिश्चयाचा. सद्गुरू परमार्थ मार्गामध्ये अत्यावश्यक आहेत हे अनेकदा आपण पाहिलं, पण ते आवश्यक आहेत, त्यांची मला गरज आहे असा आपला निश्चय होणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथे सुरुवात आहे. समर्थांनी हा विषय कशा पद्धतीनं मांडलाय ते आता उजळणी स्वरूपामध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.